सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला। त्यांची संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुखपदी अधिकृत फेरनियुक्ती करण्यात आली आहे। मुंबईतील मातोश्री येथे झालेल्या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली। यावेळी माजी खासदार विनायक राऊत, आमदार मिलिंद नार्वेकर यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते। या निर्णयाचे वैशिष्ट्य म्हणजे यापूर्वी जिल्ह्यात 2 जिल्हाप्रमुख असायचे, मात्र आता एक जिल्हा प्रमुख असा निर्णय घेत संपूर्ण जबाबदारी वैभव नाईक यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे। पक्षातील फुटीनंतर ही नाईक यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी निष्ठा कायम ठेवली होती, त्याचेच फलित म्हणून ही मोठी जबाबदारी त्यांना देण्यात आल्याचं बोललं जात आहे। दरम्यान या नियुक्तीनंतर कणकवलीसह संपूर्ण सिंधुदुर्गात शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत असून जल्लोष साजरा करण्यात आला। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर या निर्णयामुळे पक्षाला नवी ताकद मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। तसेच राणे कुटुंबाच्या बालेकिल्ल्यात शिवसेना कितपत भक्कम होते याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे।